नमस्कार मंडळी, कसे आहात? सध्या सर्वत्रच चांगल्या पद्धतीनं पाऊस पडत आहे आणि सर्वच ठिकाणी हा पाऊस पडल्यामुळे निसर्ग हा अतिशय हिरवागार आणि सुखी झालेला आहे। तसाच शांतूबागच्या पण परिसरामध्ये सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे आणि यामुळे शांतूबागच्या आजूबाजूला जे असणारे जे छोटे मोठे धबधबे आहेत हे प्रवाहित झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असा हा निसर्ग आहे। या धबधब्यांची मी आपल्याला उद्या थोडी माहिती देणार आहे, जे काय आपल्या शांतूबागपासून जवळ आहेत आणि तुम्ही शांतूबागमध्ये आल्यानंतर जे काय निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, वॉटरफॉलला जायची आहे, याची मी उद्या आपल्या सगळ्यांना एक छोटी माहिती देणार आहे। नक्कीच आपण माझा उद्याचा हा व्हिडिओ पाहावा आणि आपण सुद्धा आपल्या सहकुटुंब शांतूबागमध्ये येऊन या निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणचं जे काय ज्या प्लेस आहेत पावसामध्ये फिरण्याच्या, याचा पण आपण आनंद घ्याल। आणि आत्ता आमची चालू होणार आहे। सध्या भात आता लावण्याचं मोसम चालू आहे सर्वीकडंच आणि हा आमचा इंद्रायणी राईसचा पूर्ण प्लॉट आहे आणि या ठिकाणी आपली भात पेरणीसुद्धा भात लावणीसुद्धा होणार आहे आणि तुम्ही याचाही आनंद घ्यायचा असेल तर आपण नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता। आपल्या मुलाबाळांना पण आपल्याला दाखवायचं असेल की भात शेती कशी केली जाते, त्याची माहिती सांगायची असेल तर आपण नक्कीच शांतूबागमध्ये यावं आणि शांतूबागबद्दल असणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्या इकडं आमचा नॅचरल निसर्गामध्ये हा डेअरी प्लॅन्ट आहे, याची पण मी माहिती आपल्याला हळूहळू देणार आहे। इकडे आमचा फिश पॉन्ड आहे, या ठिकाणी आपण मत्स्य शेती केली जाते। याच्यामध्ये आपण रहू हा मासा सोडलेला आहे आणि हा सगळा आपला चालण्यासाठी पाथवे आहे। संपूर्ण शांतूबागमध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीचे आपण रोड तयार करत आहोत। काही ठिकाणी तयार झालेत, काही ठिकाणी अजून आमचं पावसामुळं थोडंफार काम राहिलेलं आहे। या बाजूने छोटासा आता डोंगरावरून वाहणारं जे पाणी आहे, या पाण्याचं वाहण्याचा एक छोटा नाला आहे, आपण पाहत आहात। अतिशय स्वच्छ